सुरू होतं आहे. पावसाचा काही बेत नाही आहे तसं. ते काय ते हवामान खात्याचा मॅसेज आणि फुल टेस्टिंग चालू आहे कॅमेऱ्याची. फुल टेस्ट काही आपण बोललो आणि आपल्याला गणपती दिसलेला आहे क्या रे भाई. सो हॅलो गाईज, पुन्हा तुमचं स्वागत आहे माझ्या मोठं व्लॉगमध्ये. दुपारचे वाजलेत 3:45 असंच निघालो आहे. चलो काहीतरी जाऊ कुठे फिरू, तर टाऊन साईडला चाललो आहे. आय होप तुम्ही एन्जॉय कराल माझ्यासोबत. आणि पावसाचं वातावरण भयानक झालं आहे, भयंकर म्हणजे भयंकर पावसाचं वातावरण झालं आहे. आभाळ बिभाळ फुल भरलं आहे, त्यामुळे बस बाकी काय नाही. निघालो हळूहळू. थोडा पाऊस एन्जॉय करू आज आणि DJIला चेक करू पावसात. तुम्हाला पण फुटेज दिसेल की कशी येते कशी नाही येते. आणि हवा पण मस्त सुटली आज, दिसत असेल तुम्हाला हवा काय मजबूत सुटली आहे. झाडं बघा हलतातच. आणि अँटी फॉग पण लावायचं आहे मला, उद्या येताना लावीन. आज तर वाटत नाही. पाऊस थैमान घालणार आहे असं वाटतं आहे पूर्ण. हवा काहीतरी सुटली आहे भाई. आणि हळूहळू पाऊस सुरू झाला आहे. चिरी टिपी टिपी पडतो आहे आणि पाऊस सुरू झाला आहे. भिजवतो आहे आईच्या गावात. थोडंसं थांबतो आणि जरा रेनकोट घालतो आणि मग भेटतो तुम्हाला. रेनकोट घातला पण तो नीट घातला नाही, जरा भेटतो तुम्हाला येतोच. सो रेनकोट वगैरे घातलं जायला. थोडंसं हे झालेलं, नीट नव्हता घातला. अचानक जोरात आला पाऊस. अचानक एकदम भयानक असा पाऊस पडतो. भयानक भाई, भयानक म्हणजे आईच्या गावात याच्या तडातड लागते अंगाला. आणि हँडग्लोव्ज आपले ते रेनवेअर म्हणजे वॉटरप्रूफ नाहीत, त्यामुळे हँडग्लोव्ज पण आपण घालत नाही पावसात. प्रयत्न आहे करू लवकरच घेऊ चांगलं सर्व काही. आणि काहीतरीच आहे भाई, काहीतरीच जोरात पाऊस पडतो. काहीतरी फुल तुफानवाला पाऊस. आणि फुल DJIची टेस्टिंग चालू आहे. जर आज टिकला तर ठीक आहे, नाही टिकला तर हार्ट अटॅक येणार आहे मला रात्री. पण माझ्या मते तरी टिकेल. आणि बऱ्यापैकी थोडासा हलकासा पाऊस थांबला. चिरी पडतो आहे पण ठीक आहे. काहीतरीच जोरात होता, काहीतरीच भाई. हवा पण जोरात सुटली आहे. आमच्या गावात इथे परत सुरू झालं आहे. थांबतोय सुरू होतं. पावसाचा काही बेत नाही आहे तसं. ते काय ते हवामान खात्याचा मॅसेज आलेला, मुसळधार पाऊस काल आलेला. आज पडतो, काल पडलाच नाही पाऊस. आणि जी आपली राईड प्लॅन झाली आहे त्याचा रूट एक्झॅक्ट मला पाठ नाही आहे, पण आहे काहीतरी मस्त. तर लवकरच म्हणजे विदिन 5-4 डेजमध्ये आम्ही निघू. मग त्यात एक माझी बाईक आहे आणि एक कार आहे. आधी सगळ्यांचा प्लॅन बाईकचा होता, सगळ्यांनी टांग दिली. आता मी एकटा बाईकवर राहिलो आणि बाकी सगळे कारमध्ये आहेत. जसं त्याला सोयीस्कर पडतं आहे तसं त्याने केलं. पण अशा पावसात जी बाईकर जी मजा आहे ती कारमध्ये नाही येणार. म्हणजे जी कारमध्ये मजा आहे ती बाईकवर येणार नाही, आणि जी बाईकमध्ये आहे ती तर भाई अफलातून आहे. आम्ही चाललो आहे ते म्हणजे फर्स्ट टाईम चाललो आहे मी. तर बघू कुठे चाललो आहे ते मला एक्झॅक्ट म्हणजे ते नावं हे नाही, म्हणजे कसं रूट आहे ते म्हणजे मी डिसाईड नाही केलं आहे तो, त्यामुळे मला एक्झॅक्ट माहीत नाही. तर मला जसं कळेल तसं मी तुम्हाला म्हणजे कळवतो. तोपर्यंत तुम्ही आजची सिटी लाईफ आपली एन्जॉय करा. आईची कटकट नदी वाहते भाई. वॉटर क्रॉसिंग सारी झालं.
सॉरी आज ब्लॉग नाही आला, कारण काल काय केलंच नाही मी. काल घरी आराम केला आहे मस्तपैकी. आठवड्याभराचा आराम काल करून घेतला आहे. आणि फायनली आपण हायवे टच. संडेला काय अवस्था आहे हायवेची आज बघूया. आय होप की खालीच असेल. आई तुफान भेंडी गवार जोरात लागत आहेत पाण्याची टपाटप टपाटप. तुम्हाला आवाज जर येत असेल माहीत नाही, पण टाक 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 जर आला तर समजून जा की किती जोरात लागतो आहे पाणी. पावसाचं पाणी जाम जोरात लागतं आहे भाई. ट्रॅफिक है आज, संडे है. संडे को भी ऐसा ट्रैफिक कैसा होगा भाई. थोडंसं नाही ट्रॅफिक नाही काहीतरी भाई. काहीच नाही दिसत आहे मला, शपथ सांगतो काय नाही दिसत आहे समोरचं. एवढ्या जोरात पाऊस आहे आणि त्यात अँटी फॉग नाही, त्यामुळे अजून काही दिसत नाही मला भाई. जोरात पाऊस आहे जोरात. PGI टिकेल नाही या पावसात काय माहिती. बघू, नाही टिकला तर गेले पैसे गेले वाया. आणि रात्री मला अटॅक येणार आहे एवढंच कन्फर्म. ठीक आहे भाई. पाणी 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 पाणी. मला घंटा काही दिसत नाही पुढचं. मी पळवतो आहे गाडी. आईच्या गावात जोरात लागतं आहे जोरात. तर तुम्ही एन्जॉय करा. मी काय बोलत नाही कारण मला दिसत नाही, तर मी रस्त्यावरती कॉन्सन्ट्रेट करतो आहे. कारण महादर मध्येच थांबवली आहे गाडी. एक त्या गाडीच्या ब्रेकिंगचं काहीतरी केलं पाहिजे भाई, खरं सांगतो. आणि कालच गाडी धुतली आहे मी एकदम चकाचक भाई. आणि पाऊस परत वाट लावणार आहे. ठीक आहे आईची. आणि तुम्ही कितीही महागातले रेनवेअर घ्या, कितीही महागातले, लाखो करोडचे जरी घेतले तरी पावसात तुम्ही भिजणार. हे तर नक्की आहे. बऱ्यापैकी पावसाने जोर पकडला भाई, बऱ्यापैकी. आय होप की तुम्हाला दिसत असेल. आणि फुल टेस्टिंग चालू आहे कॅमेऱ्याची, फुल टेस्टिंग. राईडला जायच्या आधी आपल्याला सगळं चेक केलं पाहिजे. काल राईडला पचका झाला आहे, पाऊस जोरात आहे. अशा पट्ट्यात चाललं की तिथे पाऊस असतो आणि खूप असतो पाऊस. म्हणजे आजपर्यंत मी कधी गेलो नाही त्या साईडला. म्हणजे गेलो आहे असं, पण बाईकने वगैरे असं नाही गेलो. ट्रेनने गेलो आहे किंवा बसने गेलो आहे, असं गेलो आहे. बाईकने फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे आपला. मजा येणार बघा. टोटल आम्ही 8 जण चाललो आहे. हो भाई, थोडासा पाऊस उजाडलेला दिसतोय आणि आपण थोडीशी गाडी आता पळवत चाललो आहे. थोडंसं बघून चालवावं लागेल आज. पावसामध्ये असे ब्रेक नाही लागत, टायर स्लिप होतो. तर काळजी घ्यावी लागते स्वतःची, बाकी काय नाही भाई. पूर्णच पाऊस बंद झाला आहे. पडत का होता तो. आणि गणपतींचं आगमन सुरू झालेलं आहे भाई. आज सुरतचा गणाधीश बहुतेक त्याचं आगमन झालं. म्हणजे एक हळूहळू करून गणपती आपल्याकडे येत आहेत. आपल्याकडे म्हणजे येत आहेत. मुंबई नगरीत आकार पण घेत आहेत. बघू यार कधी. म्हणजे आता हा सॅटर्डे संडेचा आपण नाही मुंबईत. त्याच्या पुढच्या सॅटर्डे संडेला कुठलं आगमन असेल तर आपण नक्कीच जाऊ. भाई इथे पाऊस पडला की नाही पडला. आणि आपण मेट्रोसोबत ट्रेनसोबत रेस होते. मेट्रोसोबत रेस लावताना मेट्रोच्या पुढे जायचा प्रयत्न. मेट्रो जिंकली रे भाई. तिला ब्रेकच लावायचा होता. भारी वाटते पण पिंकी. मजा आली भाई, मजा आली. तुम्हाला पण येत असेल मजा. रग्गस मजा येते भाई, रग्गस. आईच्या कटकटीत खड्डे. सरक जरा भाई. डायरेक्ट पाऊस गायब झालेला आहे. पाऊस घाबरला आपल्याला घाबरला आहे. तुमचं बच्ची हा एकदम कडक चालवत आहे. पावसात गाडी कडक चालवत आहे. जाऊ दे, नको याला नको हे सगळं. पाऊस आपल्याला घाबरला.
आणि बऱ्यापैकी मस्त मजा येते कारण रस्ता खाली आहे बऱ्यापैकी, म्हणजे बऱ्यापैकी चांगला खाली आहे. 70-80च्या मध्ये आपली गाडी चालते. आय होप की तुम्ही पण एन्जॉय करताय. तो म्हणता की हा मजा घ्या रस्त्याची. आणि भाई आपण बोललो आणि आपल्याला गणपती दिसलेला आहे सुरतचा गणाधीश भाई दिसला. बाप्पा आपल्यावरती भाई फुल प्रेम. आपण जस्ट बोललो लालबागवरून निघालाय तो आणि आपल्याला दिसला इथे अंधेरीला. थोडं प्लॅस्टिकमध्ये होता पण ठीक आहे. तर हा सुरतपर्यंत जाणार आहे म्हणजे विचार करा केवढा मोठा प्रवास आहे त्यांचा. म्हणजे देव आपली इच्छा लगेच पूर्ण करतो भाई. आणि बाप्पाचं भाई बाप्पा आहे शेवटी. थोड्या वेळा आधीच बोललो की भाई म्हणजे आज ह्याचं आगमन झालं आहे आणि दिसला बाप्पा आपल्याला. आणि सर्वात मोठी गोष्ट सांगायची राहूनच गेली की म्हणजे सांगायची नाही म्हणजे आज आषाढी एकादशी आहे. तर आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मला लक्षातून निघून गेलो ते बोलावं म्हणजे शुभेच्छा दिल्या पाहिजेत. थोडंसं इथे ते मांडीच्या इथे पाणी साचलेलं ते थोडं क्लिअर केलं. आणि इथे मी असं विचार केला लावायचा म्हणजे काहीतरी लूज झालं आहे. नट काय जे फिरतं त्याचे आटे त्यासोबतच फिरतात त्यामुळे मला इथे हँग नाही करता येते. बघू काहीतरी करतो त्यासाठी जुगाड. कारण पाना नाही आहे माझ्याकडे एवढा छोटा. पाना बघतो भेटला तर नक्कीच करतो काहीतरी त्याचा. ढोल दशापथकांनी आपले ढोल कसून बांधलेले आहेत आणि बाप्पाच्या आगमनासाठी तयार आहेत ते पण. आणि परत पाऊस सुरू झाला. आता कुठे जस्ट सुकलेलो जस्ट पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. आणि या ब्रिजवरती जरा भाई जपून चालवत जावा. बेकार खड्डे झाले आहेत. जोरात आला परत जोरात आला हे समोर तर काहीच नाही दिसत आहे. शपथ सांगतो भाई खरंच काही दिसत नाही. काहीतरीच आहे भाई जोरात काहीतरी. अरे गोप्रो यार गोप्रो नाही आहे भाई आपल्याकडे DJI आहे. DJIमध्ये कॅमेराच बोलू आपण. कॅमेरामध्ये पण तुम्हाला दिसत असेल काय. हां कॅमेरामध्ये पण दिसत असेल तुम्हाला की लांबपर्यंत काही दिसत नाही. आणि जरा इथे खड्डे बघून चालायला लागतात बस. काहीतरी तुफान आहे. या आणि हवा पण जोरात चालू आहे एकदम भयंकर. जोरात लागतात. हा भाई फायनली पाऊस थांबला. नाही थांबला माहीत नाही पण आता तरी थांबला आहे. आईच्या गावात काहीतरी जोरात लागत होता. ॲक्च्युली खालून जायचं होतं पण ठीक आहे. लपडी आणि परत पाऊस चालू झाला आहे. येतोय जातं आईच्या गावात एक तर पड तरी नाही तर थांब तरी. सुकवतो लगेच भिजवतोय. काय खेळ मांडलाय हा. खेळ मांडलं. आणि येऊन पोचलोय ते म्हणजे माहीमला पोचलो बा. अठ्ठत म्हणजे पावसाची झुंज देत मी माहीमला पोचलो. नक्की पावसाचं काय चालू कळत नाही. येतोय जातं आणि पुन्हा पाऊस चालू झाला आहे. जस्ट सुकलो आणि लगेच पाऊस. तर सुकलो म्हणजे एवढा नाही सुकलेलं पण सुकलेलं बऱ्यापैकी. आणि पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. काय कळत नाही आज काय आहे. ठीक आहे आपली टेस्टिंग होते त्या मानाने तर बघायला गेलं तर. पण मला अँटी फॉगचं काहीतरी करावं लागेल कारण काहीच नाही दिसत.
अचानक त्याला मान दुखायला लागले, कळत नाही का मान दुखते. आणि हेल्मेट थोडंसं लूज झालं आहे आता, त्यामुळे कॅमेराचं वजन असं पुढच्या बाजूला जाम येतं आहे. बहुतेक त्यामुळे माझी मान दुखत असेल. माझी पॅडिंग वगैरे चेंज केली पाहिजे तर कुठे जरा बरं वाटेल. नाही तर हे काहीतरीच मान असं आहे त्याचा पुढे तो जात आहे. ठीक आहे, करू काहीतरी त्यासाठी आपण लवकरच. आणि बाप्पाचं दर्शन दुसऱ्यांदा म्हणजे आलो आहे ते म्हणजे सिद्धिविनायक आहे. बऱ्यापैकी गर्दी आहे भाई सिद्धिविनायकला. अच्छा, रविवार आहे ना त्यामुळे, आणि एकादशी पण आहे, गर्दी असेल. आणि प्लीज व्हिडिओ बघताय तुम्ही लाईक पण करत जावा यार, म्हणजे असं थोडंसं मोटिवेशन भेटेल मला, कारण तुमचा प्रतिसादच मला हे करेल. आणि पूर्ण व्हिडिओ बघत जावा, जेवढं जमेल तेवढंच बघा, असं काय हे नाही, जबरदस्ती नाही. प्लीज बघा, सपोर्ट करा, बाकी काय नाही. एक ना एक दिवस आपण पण त्या लेवलला जाऊ जर तुमचा सपोर्ट राहिला तर प्लीज म्हणजे प्लीज सपोर्ट करत जावा. क्या रे भीक मंग्या. आणि आता एन्जॉय करा थोडंसं विथ म्युझिक. असेल थोडीशी माझ्यासोबत. तर आता येऊन म्हणजे पोहोचलो होते म्हणजे महालक्ष्मीला, आणि हळूहळू जास्तच जरा मान दुखायला लागली. म्हणजे काय माहिती का मान दुखते, बेकार पेन होतं एकदम, असं अवघडल्यासारखं होतं एकदम पेन. आणि पाऊस पण थांबला आहे, हलकासा सुकलो आहे. आणि श्रीमंतच्या एरियात आलो, श्रीमंत लोकांच्या. तरी बऱ्यापैकी म्हणजे 4:45 निघालेलो, 5 वाजले. म्हणजे 1.25 तासात आपण मुंबईच्या त्या टोकापासून या टोकापर्यंत पोचलेलो आहे. मजा आली राईड करायला, एक नंबर. आणि गिरगावात येऊन पोचलो आहे, त्यामुळे आता आपण जाणार त्याची मरीन लाईन्स. सो लेट्स एन्जॉय द मरीन लाईन. भाई थांब जरा, भाई तू पण थांब जरा. मी चुकीची झालं होतं माहीत नाही. ठीक आहे, निघालो. गिरगाव चौपाटी. आणि काय बोलू आता मी, माझी बेकार मान दुखते. त्या माहीत नाही यार, काहीतरीच अचानक एवढी मान दुखायला लागली आहे. कशामुळे दुखते ते पण माहीत नाही. ठीक आहे, थोडंसं बाम वगैरे लावतो, रिलीफ भेटेल बहुतेक तरी. भाई किधर भाग के जा रहे भाई.
भाई फुल मजा, भाई फुल मजा. काय रस्ता आहे, म्हणजे मजा आली चालवून, तर खरंच मजा आली. आणि भाई गर्दी पण भयानक आहे. ए भाई डायरेक्ट गाडी पायावर चढवली भाईने. मी हसतात आहेत वरून. ना सॉरी बोलण्याची पद्धत ना काय नाही. अतिशहाणे लोक आहेत, पैशाचा माज. आणि बाईशी काय भांडायचं त्याच्या आईच्या गावात तिचे. आणि मला ॲक्च्युली स्क्रॅच गार्ड लावायचं आहे DJIचं. जर आलं असेल तर नक्की लावीन आज जाऊन. पण विदाऊट स्क्रॅच गार्ड यूज करतो आहे आपण, त्यामुळे थोडीशी भीती वाटते. अचानक दगड वगैरे म्हणजे माती भीती सगळी उडत असते. दगड बिगड आला काय झालं स्क्रीनला काय, त्याच भीती पायी आपण थोडंसं स्क्रॅच गार्ड लावून वापरू, बाकी काय नाही. ये इसका क्या काम है? अगर गिरे तो ये ना टूटे पहले. हाँ, और हाथ को ना स्क्रैच आहे. सो तुम्ही हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर नक्कीच थँक्यू, धन्यवाद, तुमचं खूप खूप आभार. आणि जर व्हिडिओ लाईक केला असेल तर अजून थँक्यू. तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पुढच्या येणाऱ्या व्हिडिओसाठी पण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मजा येईल तुम्हाला. आता तर सुरुवात आहे भाई, आणि होईल थोडं थोडं हळूहळू स्वतःला इम्प्रोवाईज करीन, अजून थोडं मेहनत घेईन आणि काय ना काहीतरी चांगल्या प्रकारचं काही ना काहीतरी आणत जाईन. तर प्लीज पूर्ण नक्की व्हिडिओ बघा, लाईक करत जावा, शेअर करत जावा आणि इतर लोकांपर्यंत पण पोचवा. सपोर्ट करत राहा. तुमचा एक सपोर्ट म्हणजे मला जरा मोटिवेट करत राहील आणि मी त्याच जिद्दीने त्याच उत्साहाने पुन्हा पुन्हा व्हिडिओ बनवत राहीन. तर प्लीज सपोर्ट करत राहा.